हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कुटुंबाची कृत्य बाहेर येऊ लागल्यानं ठाकरे दिल्लीला गेले। मोदींना भेटल्यानंतर ठाकरेंना घाम फुटला। अशोक चव्हाण आणि अजित पवारांनी सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट। ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात याचा साक्षीदार मीच। पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आदित्य ठाकरेंकडनं एकनाथ शिंदेंची नक्कल। कितीही खोटं बोला, जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर काढणारच। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट। शरद पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप। अजित पवार गटाची नवी वेळ 4:20 रोहित पवारांकडनं अजित पवार गटाचा 420 उल्लेख। तर कोणाच्याही वक्तव्यावर उत्तर देण्याची गरज वाटत नाही, अजित पवारांचं उत्तर। मी एकटा सांगून अजित पवारांकडनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर। रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार। दिल्लीला दिलेल्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्यानं निवडून द्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जनतेला आवाहन। काँग्रेसची लोकसभेसाठी मुंबईतल्या 3 जागांची मागणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माहिती। तर वंचित महाविकास आघाडीत येईल, पटोलेंकडनं विश्वास व्यक्त। नवी दिल्लीत मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस। आदित्य ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। आदित्य ठाकरे ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। अजित पवार गटाचा आज अल्पसंख्याक मेळावा। नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन। प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाचा मसुदा तयार। मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार, सूत्रांची माहिती। कुणबी वगळून उर्वरित मराठा 32%। अहवालात माहिती। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत। तर मागास नसल्याचा 41% लोकांचा अभिप्राय। मराठा आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाची शिफारस। शिवडी न्हावाशेवा अटल सेतू 14 तास बंद। मुंबई मॅरेथॉनसाठी आज दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरती वाहनांना बंदी। पुण्याच्या भोरमधल्या राजगड सहकारी साखर कारखाना यंदा बंद ठेवण्याचा निर्णय। नियोजन कोलमडल्यानं कारखाना बंद ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। मुंबईतल्या मध्य आणि हार्बर मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती, तर सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे मार्गावर ब्लॉक। प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक राम भद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार। तर ज्ञानपीठ निवड समितीकडनं नाव जाहीर। विशेष सीबीआय कोर्टाची नेटफ्लिक्सला नोटीस। 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंद्राणी मुखर्जीवर आधारित मालिकेचं प्रसारण थांबवा। सीबीआयची कोर्टाला आग्रही मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।